सियावर रामचंद्र की जय. बिभीषण रामचंद्रांना शरण आलाय. रामचंद्रांनी मोठ्या उदार अंतःकरणाने बिभीषणाला आपल्या सोबत घेतलंय. एवढंच नाही तर लंका वाचेल आणि त्या वाचलेल्या लंकेचा तू राजा असशील हा शब्द बिभीषणाला दिलाय. समुद्र जलाने बिभीषणाचा राज्याभिषेक केलेला आहे. बिभीषण संतुष्ट आहे. सुग्रीवाच्या मनातलं मळभ सुद्धा धुवून निघालेलं आहे आणि आता आपल्याकडं रावणाची संपूर्ण माहिती असलेला माणूस आहे याची जाणीव झालेली आहे. बिभीषणानेही रावण, त्याचा पुत्र हे ताकदवान कसे आहेत या संबंधीची सगळी माहिती रामचंद्रांना दिलेली आहे. आता इकडे हा सगळा आनंदी आनंद असताना बिभीषण सांगतोय की रामचंद्र, आता आपल्याला सागरावरून सेतू बांधून पलीकडे जावं लागेल. आता पलीकडे जाण्याचा विचार सुरू असताना पलीकडच्या तीरावरही काहीतरी सुरू असलं पाहिजे. आपल्याला सारखं असं इकडे इकडे करावं लागणार आहे ही कथा ऐकताना. कधी अचानक लंकेत जावं लागेल तर कधी अचानक इकडे यावं लागेल, तरच ती कथा अशी रंजक पद्धतीनं पुढे सरकणार आहे. झालं असं की बिभीषण गेला आहे आणि तो रागारागात थेट जाऊन रामचंद्रांच्याकडे गेलाय याची कल्पना गुप्तचरांच्याकडून रावणाला समजते. चरफडतो, चिडतो, संतापतो रावण, पण करील काय, गेलाच ना. म्हणजे हा कुलद्रोही निघाला असं रावणाला वाटतंय. बहुतेक वेळा रावण जेव्हा अहंकारात बुडालेला असतो ना तेव्हा आपल्यापासून चांगल्याकडे गेलेल्या माणसांना कुलद्रोहीच समजतो. जसं दादरच्या दसरा मेळाव्याच्या ऐवजी BKCच्या दसरा मेळाव्यात हजर राहिलेला माणूस दुर्योधनाला, आपलं रावणाला कुलद्रोहीच वाटतो. ना, फार खुलाशेवर बोलायची गरज नाहीये. प्रत्येकाचे वेगळे असतात. आता प्रत्येक वेळेला बिभीषण बदलतो हा भाग वेगळा, पण कसं आहे, काही राज जाऊ द्यावेत, म्हणजे काही राज सोडून द्यावेत. याआधीही असा बिभीषण होता, त्या राजमध्ये आपण घुसू नये. आता रावणाला जय न देता रामाला देव समजून जय देवाकडे गेला तर फारसं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. कारण बिभीषण नेहमी आपल्या भावाला जय मिळण्यापेक्षा न्यायाच्या बाजूला जय मिळावा म्हणून न्यायाच्या बाजूला देव समजून जात असतो. आपली माणसं निघून चालली की लोकाचा विचार करू लागली की गृहीत धरावं की आपली लंका आता बुडणार आहे. त्याही रावणाला समजलं नव्हतं आणि याही रावणाला समजत नाही. प्रॉब्लेम इथं आहे. गुप्तचरांकडून माहिती काढतोय रावण. काय झालंय बघा. तेव्हा या रावणाच्या गुप्तचरांनी, त्यातला एक शार्दूल, तो सगळं सांगतोय की महाराज बिभीषण तिकडे गेलेले आहेत. रामाच्या सैन्याचं बळ इतकं प्रचंड आहे, एवढं वानरसेना आहे, सागराच्या बाजूला सेनेचा सागर उभा आहे असं वाटतंय. रावण म्हणतोय काय करावं, जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही आमचा एक फोडला, आम्ही तुमचे 2 फोडू. ते उगच नव्हतं म्हणाले निवडणुकांच्या मध्ये, आम्ही तुमची लंका जाळून टाकू, अहंकाराची लंका जाळून टाकू. बिभीषण जवळ आला म्हणूनच लंका जाळून टाकू म्हणत होते ते. तर ते एक फोडला की दुसरा फोडायचा, दुसरा फोडला की इकडून फोडायचा, ही प्रक्रिया रामायणापासून सुरू आहे. अर्थात रावणाला फोडणं जमत नाही हा भाग वेगळा, कारण रावणाचीच माणसं फुटून दुसऱ्याकडे जात असतात. शार्दूल सांगतोय दशानना, एक काम होऊ शकतं. ते म्हणले काय. या सगळ्या सेनेचा प्रमुख आहे सुग्रीव. आपल्याकडं जो हनुमान नावाचा वानर उत्पात करून गेला तोही दूत आहे सुग्रीवाचा. म्हणले बरोबर आहे. मग रामाची सगळी भिस्त सुग्रीवाच्या सैन्यावर आहे. ते म्हणलं बरोबर आहे. आपण जशास तसं उत्तर दिलं तर. रावण म्हणतो काय.
तो शार्दूल सांगतोय की महाराज सुग्रीवालाच आपण फोडलं तर म्हणतो, पण तो फुटेल का? का नाही फुटणार म्हणाले. तो वालीचा भाऊ आहे, वालीला रामाने मारलेला आहे, तो तुम्हालाही घाबरतो, त्याला तुमच्या पराक्रमाची जाणीव आहे. मग रावणाचं ऐकणार नाही असा कोण या पृथ्वी तलावर असेल? रावणाची कृपा होणार आहे म्हटल्यावर रावणाचं ऐकेल असा कोण माणूस असेल म्हणले. झालं. आता रावणाचा इथे अहंकार फुलवला. ते म्हणले बोलवा सुग्रीवाला, मग त्याला निरोप द्या, त्याला म्हणा अरे किमान तू येईल की नाही, काय होईल याचा तरी विचार करायला पाहिजे. का उगाच आपला द्या निमंत्रण, द्या निमंत्रण. आतापर्यंत सगळ्या रावण वृत्तीच्या माणसाला हे कळत नाहीये बघा. शूर्पणखेच्या विलापावर उगीच्या उगीच रागात येऊन रावणाने जे कांड केलं होतं सीतेला आणण्याचं, आणि तिथून पुढचे सगळे ह्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. शूर्पणखेच्या ऐकण्यावर कांड केलं की काय गडबड होते हे रावणानं त्यावेळी सांगून सुद्धा कळलं नाही. आता ही अनेक शूर्पणखा अनेक रावणाच्या सोबत बहीण असल्याचं सांगून तेच कांड करतायत. आता शूर्पणखा कोण सांगणार नाही. म्हणजे महाराष्ट्रात काय झालं तर शूर्पणखेमुळेच कांड होत आहे. काय हिडिंबा शूर्पणखा, तुम्ही काय म्हणाल ते म्हणाल. आणि बिहारमध्येही शूर्पणखेमुळेच कांड झालं. शूर्पणखा आपल्या भावाला निष्कारण उचकवून तेव्हाही कांड करत होती, आता ही कांड करते. किमान रावणाला कळलं पाहिजे की आपण कुणाचं ऐकायचं आणि काय ऐकायचं. उगाच रामाला धक्का द्यायला जायचं नसतं. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी हे शाणे झाले, नाहीतर अंत ठरलेला आहे. बेंबीत बाण लागून मरणार, मग त्यावेळेला प्रश्नच उरणार नाहीत. खाजवायचं कसं, माशी हलवायची कशी, कसलेच प्रश्न उरणार नाहीत. नाभीतला अमृत कलश फुटला की संपला. आता या अहंकारात पडला. एकदा शूर्पणखेचं ऐकलं होतं, आता शार्दूलचं ऐकतोय. असे शार्दूल आताही रावणाच्या सोबत आहेत. तुम्ही कोण, तुम्ही कोण, तुम्ही म्हणजे विश्वातले ब्रह्मांडातले सर्वात ग्रेट, WHO सल्ला घ्यावे असे, तुमचं काय भारीच असतं, म्हणजे हा ब्रँड आहे, असं करत बोलणारे शार्दूल अनेक असतात. ते म्हणले आपण फोडायला पाहिजे. कुणाला फोडायला पाहिजे? सुग्रीवाला फोडायला पाहिजे. सुग्रीव फुटेल का? तुम्ही सांगितल्यावर न फुटायला काय झालं? पाठवा म्हणले दूध पाठवा. शुकाला, त्यांच्याकडच्याच एका माणसाला, शुक नावाच्या दूताला सांगितलं की गोपनीयरित्या रामाकडे जा, तिथे महाराज सुग्रीव असतील, सुग्रीवांना भेट आणि त्यांना सांग की दशाननाचा निरोप आहे, तू परत जा, बघ पटवून ये. रावणाने हा आदेश शुकाला दिलाय आणि आपल्या स्वामीचा आदेश घेऊन शुक तिकडे निघालाय. त्याची आणि सुग्रीवाची भेट होते का? सुग्रीवाला तो काय सांगतो? सुग्रीवाचं उत्तर काय आहे? हे सगळं बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.